मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले व सांगळे हे जे प्रमुख 3 आरोपी होते ते त्या हत्याकांडानंतर वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करत भिवंडी येथील समाज कल्याणाचे जे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील यांच्या कार्यालयात आले होते। या कार्यालयामध्ये त्यांना जयवंत पाटील सोन्या पाटील यांचे भाऊ आहेत ते त्यांना भेटले होते। आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या नक्की कशा पद्धतीने तुमच्याकडे कोण आलतं नक्की। आमच्याकडे घोले म्हणून त्याची माझी ओळख नव्हती, पण आमच्याकडे घोले नाव होतं म्हणून नंतर माझं त्याला घोले म्हणून आला ऑफिसला। म्हणजे आपण विचारलं की विक्रम कुठं आहे, पण विक्रमचं काही आयडिया ना 2 दिवस काही कॉल लागत नाही। तो जम्मूला जाणार होता एवढं मला माहिती आहे। तर तेवढ्या मध्ये निघायचं होतं, मी त्याचा फोटो काढला आणि मी ते फोटो मी विक्रमला शेअर केलं। कारण संपूर्ण ठाणे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आमचा समाजसेवा कार्यक्रम चालू असते वर्षानुवर्ष। त्यासोबत आला असेल की विक्रमच्या भेटीसाठी या इव्हेंटचं मी फोटो काढला त्याला ते शेअर केलं। म्हणजे तुमचं जे काम आहे समाज कल्याणचं ते त्या ठिकाणी सुद्धा चालतं म्हणून तो तिथं ओळख काढत केजमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ते काम चालू होतं। लॉकडाऊनमध्ये आम्ही त्यांच्या बैलांना आम्ही चारा वगैरे दिलं होतं छावण्या त्यांच्या। मग या ठिकाणून ते कुठे नक्की गेलते नंतर इथून ते त्या विक्रमच्या नंतर तेवढं काही विक्रमच्या बारवरती चाललो एवढे तेवढं मला ते बोलून गेले। मी त्याच्यामध्ये बोललो जास्त आम्ही काही बोललो नाही। म्हणजे 3 जण आलते बाहेर इथं ऑफिसमध्ये एकटा झालेला, ऑफिसमध्ये एकटा झालेला। मग त्यांचा या ठिकाणी आपल्याकडे नंतर पोलीस तपासाला आलते। हा आलेले आता काही 2-4 दिवसांमध्ये 17 का 16 दिवसाचे आलते, तेव्हा त्यांना आपल्या सीसीटीव्ही मध्ये काही भेटलंच नाही। नंतर तुम्हाला कधी समजलं की ते आरोपी होते म्हणून? आता जेव्हा ज्या दिवशी पोलीस आले त्या दिवशी माहीत झालं यांनी ते केलंय म्हणून। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।